शिबलापूर येथे अंगणवाडीत नवचेतना व आधारशिला मेळावा उत्साहात अंगणवाडी पर्यवेक्षिका सुरेखा मुतोंडे त्यांच्या पुढाकारातून पार पडला मेळावा। संगमनेर तालुक्यातील शिबलापूर येथील गावठाण अंगणवाडी केंद्रामध्ये नवचेतना व आधारशिला मेळावा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला, अशी माहिती आश्वी खुर्द विभागाच्या अंगणवाडी पर्यवेक्षिका सुरेखा मुतोंडे यांनी दिली। बालकांच्या सर्वांगीण विकासाला चालना देणे, पालकांचा अंगणवाडीतील सहभाग वाढवणे तसेच अंगणवाडी केंद्र हे बालकांच्या आनंदी, कृतिशील व गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे केंद्र बनवणे हा या मेळाव्याचा प्रमुख उद्देश आहे। मेळाव्याचे उद्घाटन माजी उपसरपंच श्री दिलीप मुतोंडे व ग्रामसेवक सुरेंद्र ब्राह्मणे यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी माजी सरपंच प्रमोद बोंद्रे, दिलावर शेख, भाग्योदय पतसंस्थेचे मॅनेजर राजेंद्र अभंग, आश्वी खुर्द बिटातील अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा सेविका तसेच ग्रामस्थ उपस्थित होते। मेळाव्याचे मुख्य आकर्षण ठरले ते नवचेतना व आधारशिला अंतर्गत राबवण्यात आलेले विविध नाविन्यपूर्ण उपक्रम। अंगणवाडी केंद्रात बालकांच्या वयोगटानुसार विविध कृती, खेळ, अनुभव आधारित शिक्षण व बौद्धिक विकासाला चालना देणारे उपक्रम आकर्षक पद्धतीने मांडण्यात आले होते। उपस्थित मान्यवर, पालक, सेविका यांनी प्रत्येक उपक्रमात प्रत्यक्ष सहभागी होत तो अनुभवला। बौद्धिक विकासाची पार्श्वभूमी अंगणवाडी सेविकाने उपस्थितांना समजावून सांगितली। 0 ते 3 वर्ष तसेच 3 ते 6 वर्ष वयोगटातील बालकांच्या माता, गरोदर व स्तनदा माता आणि अंगणवाडीतील चिमुकल्या बालकांनी या मेळाव्यात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला। बालकांच्या विकासात खेळ, कृती, संवाद, स्पर्श, निरीक्षण, अनुभव आधारित शिक्षण यांचे महत्त्व समजले। यावेळी पर्यवेक्षिका श्रीमती सुरेखा मुतोंडे यांनी नवचेतना व आधारशिला उपक्रमाचे महत्त्व स्पष्ट करताना सांगितले की बालकांचा विकास केवळ पुस्तकी शिक्षणातून होत नाही, तर त्याला खेळता खेळता, कृतीतून, अनुभवातून आणि आनंदातून शिकण्याची संधी मिळणे आवश्यक आहे। अंगणवाडी ही बालकांच्या विकासाची पहिली पायरी असून बालक आणि अंगणवाडी यांचा सक्रिय सहभाग बालकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। राहता प्रकल्पाच्या पर्यवेक्षिका कल्पना अंदुरे यांनी मातांचा गट तयार करून मातांना अंगणवाडीतील विविध उपक्रम, बाल संगोपन, बाल विकास आणि पालकांची भूमिका याबाबत मार्गदर्शन केले। त्यामुळे मेळाव्याला केवळ उपक्रमांचे प्रदर्शन न राहता माता, अंगणवाडी, बालक या त्रिसूत्रीचा प्रभावी संवाद मिळाला। अंगणवाडी केंद्र शिबलापूर गावठाण हे नवचेतना व आधारशिलाचे डेमो अंगणवाडी केंद्र म्हणून सजवण्यात आले होते। केंद्रातील नाविन्यपूर्ण मांडणी व उपक्रम पाहून उपस्थितांनी समाधान व्यक्त केले। मेळावा अत्यंत आकर्षक, नाविन्यपूर्ण आणि बालकांच्या विकासाच्या दृष्टीने उपयुक्त आहे, अशा भावना उपस्थित मान्यवर व पालकांनी व्यक्त केल्या। मेळाव्यामुळे पालक, ग्रामस्थ, अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि विविध विभागातील मान्यवर यांच्यामध्ये बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी एकत्रितपणे काम करण्याची सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली। उत्साहपूर्ण वातावरणात झालेल्या या नवचेतना व आधारशिला मेळाव्याने खेळता खेळता शिकूया, अनुभवातून घडूया आणि आनंदी बालपण निर्माण करूया हा संदेश प्रभावीपणे दिला। सदर मेळाव्याचे आयोजन बालविकास प्रकल्प अधिकारी निलेश राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली केले होते। यावेळी अंगणवाडी पर्यवेक्षिका सोनाली कुळधरण, शकुंतला कासार, बीना गोरखा, अनिता मोरे, पूजा जाधव आदी महिला उपस्थित होत्या। आधारशिलाचं पण 3 ते 6 वर्ष वयोगटातील अंगणवाडीत असतात त्यांच्यासाठी वेगवेगळे उपक्रम म्हणजे फक्त एक आपण म्हणतो ना औपचारिक आपण 1-2 शिकवतो किंवा ABCD शिकवतो, तर एक खेळाद्वारे मुलांना शिकवलं म्हणजे जास्त लक्षात राहतं, मुलं पण त्याच्यात राहतात। मग हे उपक्रम मांडलेले जातात। उदाहरणार्थ रेखाटणे असं लिखाणाची सुरुवात डायरेक्ट मुलाच्या हातात पेन्सिल दिली आपण, तर मग तिथं जे असतात मुलांचे हाताचे स्नायू जरा नाजूक असतात, त्याच्यामुळे ते पटकन पकडता येते। मग अशा पद्धतीने आपण त्यांना जर उपक्रम दिला, तुम्ही पण करून बघेल तर रांगोळीमध्ये मुलांना पण खूप छान वाटतं। गोल काढणं किंवा वेगवेगळे आकार काढणं आपल्याला पण सुंदर वाटतं। याच्यातून काय होतं, त्यांच्या हाताच्या स्नायूंचा विकास होतो आणि याच्या स्पर्शातून पण त्यांना कळतं। या असे उपक्रम आपल्याला अंगणवाडीत द्यायचे आहेत। त्याच्यानंतर 0 ते 6 महिन्याची जे मुलं आहेत, जिचे घरी असतात झुंबरवरती लावलं तर मुलांच्या डोळ्यांचा विकास असतो, नजर करणं, वेगवेगळ्या रंगाला आकर्षित करणं, मुलं त्याला नादवतं। त्याच्यामुळे आपण असे हलके फुलके फुग्यांचा असेल किंवा हे कागदाचे असे झुंबर आपण वरती लावलेले, तर असं आपण पालकांना सांगणार आहोत की अशा पद्धतीने तुम्ही घरी पण करू शकता। आणि बहुतेक वस्तू ज्या आहेत टाकावरून टिकाऊ वस्तू बनवलेल्या आहेत आपण, आणि ह्या पद्धतीने घरी पण पालक करू शकतो। नवचेतना आधारशिला म्हणजे 0 ते 6 वर्ष वयोगट आपल्या अंगणवाडीचा आहे सर्वे असतो। 0 ते 3 वर्ष वयोगट हा घरी राहतो। त्या पालकांना पण घरातले कामं करत असताना आपण कोणते उपक्रम करू शकतो, समजा स्वयंपाक करत असताना पीठ मळते,
रागवत त्रास देत नाही काम करत असताना. तर असे मग छोटे छोटे उपक्रम जे आहेत घरात काम करत असताना तर ते मुलांना जर दिलं त्याच्यातून त्यांचा विकास पण होतो आणि पालकांना आपल्याला सांगायचं पालक सभा वगैरे असतात